गणगण गणात बोते यूट्यूब चॅनल ऑडिओ बुक विथ आर प्रकाशवर आपण ऐकत आहात श्री संत दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 16. श्री गणेशाय नमः. जय जयाजी परशुधरा, हे जमदग्नीचा कुमार परशुराम परमेश्वर, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्र अर्जुना ते दंडून केले द्विजाचे संरक्षण. ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला, आता मात्र डोळे मिटशी. का रे देवा ब्राह्मणाविषयी काय आहे लागली तुशी. गाढ निद्रा ये धवा म्हणून डोळे मिटू नका. स्वस्थ ऐसे बसू नका आणि बाणीचा प्रसंग देखा. आहे हरी सांप्रत तुझ्या वशिल्या वाचून, अवघी कृत्ये आहेत क्षीण. आर्य संस्कृतीचे लक्षण होणे नाही तुझ्या विण. गजानन माया अघटित कोण जाणे तिथप्रत. महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी. हा शेगावची करीवारी, समर्थाविषयी प्रेम भारी. हमेशा त्याचे चिंतन करी एकाग्रशा मनाने. त्याच गावी भागाबाई एकठा करीन होती पाही. निष्ठा तिची एकाही ठिकाणासी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार. भरून भोंदी नारी नर हाच धंदा तियेचा. ती बोलले पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला. सद्गुरु तो आपणाते गजाननाच्या वाऱ्या करिशी. सद्गुरु त्याला मानिशी परी त्याने सांग तुशी. मंत्र काणी कथिला का, अरे विधी वाचून गुरु कोण होत नाही दान. शेगावचा गजानन वेडा पिसा साच असे. तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानिशी त्याला. त्या काक तालीय न्यायाला बडे पुंडलिका पडू नको. गिनगिन गिनात हे भजन पिशापरी आचरण. कोणाचेही खाई दान ऐसा मुळे भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते. केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे दान. ते ऐकावया कारण उठून जाऊ प्रातःकाळी. गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी. गुरु असावा परमगुणी भक्तिपंथाते दाविता. यातील लक्षण एकही गजाननाच्या नशे ठाई. म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते. तो भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक. भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयीक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला. पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीशी बोलला जाण. अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला, पुंडलिक रात्री स्वस्थ निजला. तो 3 प्रहर रात्रीला. काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार. थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, रे पुंडलिका अंजन गावाशी जातोस का. गुरु करायते निका. त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित. त्याचे नाव काशीनाथ तेथे जाता फिटेल भ्रांत. तुझी वेड्या निश्चये कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात. मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे. नादी दंभाचाराचे तो पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान मंत्र देतो तुझं कारण. गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले. आणखी काय आहे आस ती मी आज पुरवीन खास. ऐसे ऐकता पुंडलिकास आनंद अति जाहला. पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावाचे स्वामी पहा. पुंडलिक म्हणे, गुरुराया पादुका द्या ह्या मला सध्या. मी पूजा करावया याविन आणखी आसनसे. बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर ह्या मी दिलेल्या घेई तुला. पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोच आली त्याला साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊनी सभोवार पाहू लागला साचार. तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना
संशय मनीचा जाईना, म्हणे स्वामींच्या भाषण, वाटण लागला आजवरी, स्वप्नी येऊन दर्शन, त्यांनी दिले मत कारण, कशी भागी ठाकरीन, तेही स्वप्नी कथन केले, तैसेच उद्या 2 प्रहरी, पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी, त्याचा अर्थ काय समजू, किंवा नव्या पादुका करून, म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे मन, हे काही कळेना, मी पदीच्या मागितल्या, पादुका त्या होत्या भल्या, त्यास त्यांनी मशी दिल्या, मग नव्या घेऊ कशास, ऐसे नाना तर्क करी, पुंडलिका आपल्या अंतरी, तो इतक्यात आली घरी, भागी ठाकरीनं बोलावण्या, अंजन गावी चाल आता, मोक्ष गुरु करण्याकरिता, दिसू लागला आहे रस्ता, अरुणदयाचे प्रकाशे, पुंडलिक म्हणे भागाबाई, मी काही येत नाही, मर्जी असल्यास तूच जाई, अंजन गावा कारणे, मी जो एकदा गुरु केला, श्री गजानन महाराजाला, तो न आता सोडी भला, हाच माझा निश्चय, ते ऐकता भागाबाई, अंजन गावास गेली पाही, आता मुंड गावाचे ठाई, काय झाले ते ऐका, झ्यामशिंग राजपूत, गेला होता शेगावात, दर्शन स्वामींचे घेण्याप्रत, 2 दिवस याच्या आधी, तो जेव्हा मुंड गावाला येण्या परत निघाला, तै बाळा भाऊला ऐसे बोलले महाराज, ह्या पादुका पुंडलिकाशी, द्याया देई याच्यापाशी, समर्थ आज्ञा होती ऐशी, तैसेच केले बाळाने, करी घेऊन पादुका, झ्यामशिंगास बोलला देखा, भो करे जो का पुंडलिका, तुमच्या गावी असे हो, त्याच ह्या द्या नेऊन, करावयाशी पूजन, ते झ्यामशिंगे ऐकून, पादुका घेता जाहला, झ्यामशिंगा आला मुंड गावात, तो पुंडलिक भेटला वेशीत, उसू लागला त्याप्रत, कुशलवृत्य समर्थांचे, प्रसाद मला द्यावयाशी, काही दिला का तुम्हापाशी, हे ऐकता झ्यामशिंगाशी, महदाश्चर्य वाटले, सवे घेऊन पुंडलिकाला, झ्यामशिंग घेऊन घरी गेला, खोदून विचारू लागला, तू ऐसे का विचारले, पुंडलिकाने स्वप्नाची, गोष्ट त्याला कथली साची, ती ऐकता झ्यामशिंगाची, भ्रांती नष्ट झाली हो, लगेच पादुका काढल्या, पुंडलिकाच्या हाती दिल्या, त्याच अजून आहेत भल्या, मुंड गावात त्याच्या घरी, 2 प्रहरी पूजन, पुंडलिकाने केले दान, मनोभावे करून, त्या प्रसादी पादुकांचे, पहा श्रोते खरे संत, सांभाळती आपुले भक्त, आडमार्गाने किंचित, जाऊन देती तयाला, निज भक्तांचे मनोरथ, समर्थ कैसे पुरवितात, ते येईल ध्यानात, या कथे ते ऐकता, एक वाजनीय ब्राह्मण, कवर राजा राम म्हणून, होता धंदा करून, अकोल्यात सराफीचा, सोने चांदी भुसार, घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार, हा राजाराम कवर असे, या राजारामाप्रती, महाराजाची होती भक्ती, म्हणून त्याची संतती, मानू लागली समर्था, या कवरा कारण, 2 पुत्र होते दान, गोपाळ त्र्यंबक म्हणून, लवाकुशां सारिखे, कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती, भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादे प्रती, गेला डॉक्टरी शिकावया, लहानपणापासून, भाऊस होते देवधान, म्हणजे त्र्यंबका लागून, हे येथे विसरू नका, काही संकट पडल्यावरी, तो समर्थाचा आठव करी, राहून त्या भागानगरी, मुसा नदीच्या काठाला, एवच भाऊ शक्तिमान, होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन, स्वामी शेगाव ग्रामीचे, तो सुटी माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी, जेवू घालावे महाराजा, पदार्थ त्याच्या आवडीचे, करून या सर्वसाचे, परी हे कैसे भावयाचे, हाच विचार पडला की, भाऊ म्हणे गुरुनाथा, काय तरी करू आता, मरून गेली माझी माता, लहानपणीच दयाळा, घरी माझे नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापट तियेचा, माझ्या आहे ऐसे मनी, आपणा करावी मेजवानी, आपुल्या आवडीचे करुणी, पदार्थ सारे गुरुराया, भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची, ऐसे तयार करावे, हे पदार्थ करण्याला, सांगू कसा मी भाव देईला, हट्ट एक करण्याला, माता तेच स्थान असे, ऐसा विचार करीत, भाऊ राहिला निवांत, तो काही कामानिमित्त, नानी आली ते ठाया, नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली, मुखस्थिती म्लान झाली,
तुमची कशाने ये वेळा. भाऊ वदे दिनवाणी, काय सांगू तुला वहिनी. माझे जे का आले मनी, विचारते ये वेळा. पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण, म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे. नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार. तू माझा धाकटा धीर, मशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी, तत्कांता माय खरी. मानली पाहिजे साजेरी, ते तुम्ही जाणत असा. ते ऐकून भाऊ हसला, नानी प्रती बोलता झाला. नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते. गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे. आहेत मला न्यावयाचे, त्यांना द्याया शेगावी. ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल. पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे. ते ऐकता बोले नानी, धीराप्रती हास्यवदनी. यासाठीच का हो मनी, संचित तुम्ही बैसलात. सांगा आहे काय करणे, बदला स्पष्ट शब्दाने. काही ना आपुल्या गेही उणे, कृपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाही. तीही लागली लवलाही, आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर, हिरव्या मिरच्या उंदळभर. ठेवल्या आणून समोर आपुल्या त्या धीराच्या. भाकरी 3 कांदे 3, हरभऱ्याचे चूनदान. लोणी ठेविले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली धीराला, जा आता शेगावाला. वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीस. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी. भोजनाच्या वेळेवरी गेलात तरी उपयोग. ऐसे नानी बोलिता भाऊ निघाला तत्वता. पुसून या आपल्या ताता, येता झाला स्टेशनाशी. तो गाडी 12ची निघून या गेली साची. तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आले लोचनाला. म्हणे महाराज का हो केला अभेर माझा एकाळी. मी मुळीच ही नदीन, कोठून घडावे मला पुण्य. आम्हा कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा. अक्षम्य ऐशी कोणती चूक झाली माझ्या हाती. म्हणून माझी गुरुमती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय हे दुर्दैवा, त्वा माझा साधिला दावा. माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐशीच आज राहिली जरी. नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाच्या. गुरुराया कृपा राशी, नका उपेक्षू लेकुराशी. ही शिदोरी सेवण्याशी यावे धावून सत्वर. थोर आपुला अधिकार, क्षणात पाहता केदार. मग या येथवर का हो अनुमान करिताशी. मी ना आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हा का मारितो. म्हणून या हा नय होतो अपमान तुमचा किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण. तो वरी आपुले भोजन होईल ऐसे वाटते. ऐसा विचार करीत तेथेच बैसला उपोषित. चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिहीच्या गाडीने. कवर गेला दर्शना, तै तो योगी राणा. न करिता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याची अतुनात ताटे होती मठात. पक्वान्नांनी परिलुप्त ती वर्णावी कोठवरी. कोणाच्या जिलब्या घीवर, कोणाचा तो मोतीचूर. कोणाची ती नुसती खीर, श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला. वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवी ती पुढे. आणि म्हणे हे करा ग्रहण. गेला 1 वाजून आपुलेनं झाल्या जेवण. प्रसाद भक्ता मिळतो कसा, त्याची ते वाट पाहती. करण्या आपणा विनंती, त्यांची नसे होत शाती. म्हणून मी बोललो. ते महाराज म्हणते थांब जरा, आग्रह नको करूस खरा. भोजन आज 4 प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे. नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला. तो इतक्यात भाऊ आला. समर्थ पाहता आनंदला. भाऊ आपल्या मानशी दुरावलेली मायेजेवी. बारके दृष्टी पहावी, झाले असे पहातेवी. भाऊ कवरा कारणे समर्थांशी नमस्कार. केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडून कर. वाट पाहता आज्ञेची त्या भाऊस पाहून. समर्थ केले हास्यवदन, बरेच दिलेस आमंत्रण. ही का वेळ जेवणाची, तुझ्या भाकेत गुंतलो. मी उपोषित राहिलो, नाही अजून जेवलो. आणि तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता, हर्षलासे कवर चित्ता. म्हणे काय करू गुरुनाथा,
गाडी चुकली बाराची. कौरास म्हणे बाळा भाऊ, आता नको दुःखित होऊ, काय आणले आहेच पाहू, समर्थांशी जेवावया. ऐसे ऐकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेविल्या समोरी. स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी 2 समर्थ केल्या भक्षण. एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता. कळली स्वामींची योग्यता, खरे भक्तला वत्सल ते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हेत. सोडून पक्वान्नांप्रत विदुराच्या हुलग्यावरी. तसेच येथे आज झाले आमचे पक्वान्न नाही रुचले. भाकरीवरी गुंतले चित्ते कवराच्या स्वामीचे. भाऊंनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला. सद्भाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कवराशी, जा आता अकोल्याशी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया, आपली असू द्यावी दया, या विना दुसरे मागावया. मी न आलो हे ठाई, आपुले हे दिव्यचरण, हेच माझे धनमान. सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला. समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकार. एक होता भाविक नर, कृषी कर्म करीतसे. घरची गरिबी होती खरी, काम करुणी शेतांतरी. अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात. चिलीम द्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन. काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा. घाला विचित्र दैवाचा तो ना कोणा सोडी तसे. जे जे असेल दैवात ते ते स्रोते घडून येत. एके दिनी शेतात असता तुकाराम आपुल्या. तो एक आला शिकारी, बंदूक ज्याच्या खांद्यावरी. नेम धरून ससे मारी, छरे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळा, सूर्य नुकता उदयाला. तुकाराम होता बसला आपुल्या शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला. ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीशी. त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपुली नेम धरून धाडिली. खांद्यावरील बंदूक त्या योगे ससा मेला. एक छर्या लागला त्या तुकाराम माळ्याला. काना मागे अवचित छर्रा मोठा जोरदार, मस्तके शिरला अखेर. थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी. काही केल्या निघेना छर्रा तो डॉक्टरांना. होऊ लागला यातना तुकारामाशी अतिशय. मस्तक दुखे अहोरात्र, निद्रा न लागे किंचित. नवस सायास केले बहुत, परी गुण येईना. ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात. तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला त्याला. डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूची या सेवे परता. नाही उपाय कोणता उत्तम या जगांमध्ये. कृपा त्याची झाल्यास चुकेला हा तुझा त्रास. झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवाही घडेल, पुण्य तेही लागेल. कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी. शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. हे तुकारामाशी मानवले, झाडने त्याने सुरू केले. अवघ्या मठास ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी. ऐशी 14 वर्ष झाली तुकारामाची सेवा भली. तेही गोष्ट घडून आली ऐशा रीती श्रोते हो. झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून. जशी काती भोकरातून दाबिता सुटे आंठोळी. तैसे साज येथे झाले छर्रा पडता थांबले. दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची. प्रचिती वीण कवनाची परमार्थीनं निष्ठा बसे. ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर. संत सेवा महाथोर ती भाविक दानिती. स्वस्ती श्री दासगण विरचित हा गजानन विजय नामे ग्रंथ. तारक हो भाविकांप्रत भवसिंधू माधारी. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणवस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोऽध्याय समाप्त.